भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते. यामागे एक कथा प्रचलित आहे. ती कथा आज आपण जाणून घेऊया. गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाण्यामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. भाद्रपद शुद्ध तृतीया तिथीला गणपतीने चंद्राला शाप दिला होता असे सांगितले जाते. या कथेनुसार गणपती मूषकासह कैलासावर फेरफटका मारत होते. नुकतेच जेवण झाल्यामुळे गणपतीचे उदर चांगलेच लंबोदर दिसत होते. बाल गणेशाच्या त्या रूपाला पाहून चंद्राला आपले हसू आवरले नाही आणि तो जोरजोराने हसू लागला. चंद्राचे उपहासाने हसणे गणपतीला रुचले नाही. मूषकासोबत जात असताना चंद्राने असे उपहासाने हसणे गणपतीला अजिबात आवडले नाही. त्यांनी याबद्दल चंद्राला जाब विचारला, मात्र चंद्राचे हसणे थांबले नाही. शेवटी गणपतीला राग अनावर झाला. चंद्रदेव, तुम्हाला तुमच्या रूपावर फार गर्व आणि अहंकार आहे ना? यापुढे तुमचे तोंड कोणीही पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल असा शाप दिला. पाहता पाहता एक एक दिवस चंद्राला क्षय होऊ लागला. चंद्र भयभीत झाले. शेवटी ते महादेवांना शरण गेले. त्यानंतर चंद्राने महादेव शिवशंकरांची कठोर तपश्चर्या केली. गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर शिवलिंगाची स्थापना करून चंद्रदेव दिवसरात्र महादेवांचे नामस्मरण करू लागले. अखेर महादेव प्रसन्न झाले. चंद्रदेवाला महादेवांनी अभय दिले आणि आपल्या मुकुटावर धारण केले. चंद्राच्या प्रार्थनेवरून महादेव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले आणि सोमनाथ नावांनी प्रसिद्ध झाले. महादेवासह सर्व देवतांनी गणपतीला खूप समजावले. शेवटी गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. परंतु भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल असे स्पष्टपणे सांगितले.